ही चालली भाजी आमची शेपूची भाजी बनवणं चालली. आता शेतामध्ये जाणं आहे, तव्यावरली करणं चालली. साधी सुधी आपली सिंपल. मित्रांनो शेपूची बघा आमची परी काय खाती. कुरकुऱ्याचा पुडा आणला. मला दे ना बाई, दे ना. किती बंद आहे बघा. दे ना जास्त. सोड दे ना, सोड दे ना, दे ना, दे ना. दादा कुठे गेला? दादा कुठे गेला? हा, दादा कुठे गेला सांग ना. नमस्कार मग, नमस्कार. काय करते परी आमची? बरं दादा कुठे गेला सांग ना. मला दे बरं बिस्किट, चिप्स दे बरं मला. दे ना. तिकट आहे तुला, तिकट लागत मला थोडंच लागणार आहे. हा, मला नाही लागणार ना तिकट. का लागन? हा, दोन दे ना. उपास आहे मला, उपास आहे. शनिवार खात नसते ती टाकून त्याच्यात टाक. मला शनिवार आहे आज, श्रावण शनिवार आहे आज, उपवास असतो. मित्रांनो तुम्हाला आहे का नाही उपवास? कमेंट करा नक्की. काय का नाही पोरू, तुला उपवास आहे की नाही? उपवास आहे की नाही तुला? नाही का बरं? उपवास नाही धरत तू? हां, उपवास धरत नाही का? बरे बघा आमची पोरं कशी खाती. कुरू 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 कुरू. वार जायचं का तुला? हां, कोणासोबत जायचं? इकडे इकडे इकडे. ऐ बरे आमच्या वडिलांसोबत आलेली आहे गावामध्ये ती. ही चालली भाजी आमची शेपूची भाजी बनवणं चालली. आता शेतामध्ये जाणं आहे, तव्यावरली करणं चालली. साधी सुधी आपली सिंपल. मित्रांनो शेपूची भाजी एकदम जबरदस्त बढिया. तर तुला खायची काय? शेपूची भाजी खायची? तिकट लागलं बरं तिला तरी खाणार आहे. पप्पा कोण आहे? हां, तिखट लागलं. त्याच्यात काय आता शेंगदाण्याचं कूट टाक. शेंगदाण्याचं कूट टाकायचं ह्याच्यामध्ये. जबरदस्त. त्याच्यात नाही बुडू, खराब आहे बाळा पाणी. पुढं कुठे तुझा? जग घालत मागे तुला पाणी बरं आली. गेला सांग गेला. तिकट लागले. जायचं का? जाय ना. खाऊन पप्पा सांग ना, जाय तुला का? हे बघा थोडीशी चटणी टाकलेली आहे, गावरान मिरच्याची, शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे, हा पांढरा दिसतो हा. आणि त्यामध्ये मीठ आणि तेल टाकलेले आहे. आधी त्याला मी परतून दिली आणि नंतर शेंगदाण्याचा कूट टाकला, थोडंसं तेल टाकलं आणि अशी आता हलवून काढली. तयार भाजी एकदम टेस्ट लागते सगळ्या भाज्यांमध्ये.
कढईतल्यापेक्षा त्यामध्ये भाजी करून पहा आणि खाऊन पहा. ए पडून खाली. आणि कशी झाली ती कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली रेसिपी भाजीची. तर आवडली असेल लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. भेटूया अशा नवीन नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद. 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 इतकं लवकर नाही आज काढायचं. आता खूप थक्का झालेला आहे आता. आता पळावं लागतो पुढं. आज बाहेर पडावं लागत आहे आता. चल काय कशाला हा मला नाही यायचं वावरात. पप्पा सोबत जायचं का? पप्पा सोबत जायचं का? हा खाऊन हा काय काय म्हणली का कोट्यात कोणाचे आपलं कोट्यावर जायचं का? बरं बरं जाऊ आपण थोडं थांबून थोड्या वेळानं जायचं ना आपल्याला. काय जेवण करून हा वरी 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 जेवण करून जायचं का म्हणते ती. तिच्याच घरी जेवण तुम्ही आज. होय तुमची जेवायला आहे आम्हाला. मम्मीला मला जेवायला का? हा नाही तुमची तर आम्ही येतो तुमची तुमची का? जेवायला. हा दूध आहे तुमची तर दूध आहे. बाकी झोपलं. तुमची जेवायला आहे का आम्ही? हा ऐ परी हा गो म्हणे ना ती. जेवायला येऊ नको. दूध आहे द्यायचं तर दूध आहे दूध आहे. आधी सांग जेवायला येऊ नको. मशीन दूध दिलं का? किती दिलं? किती दिलं? एक का? 1 किलो. मित्रांनो खूप गोड बोलते आमची परी. मोबाईल देऊन पाडून ती मोबाईल पाडून कुठं झाली तू खाऊ नाही दे. मला मित्रांनो आता शेतामध्ये जायचं आहे. आज शनिवार आहे उपवास. तर आता दुपारी सोडू शेतामध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. शेतामध्ये काय काय काम चालू आहे आपलं काय नाही तुम्हाला सगळं सविस्तर दाखवतो. फक्त स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता निघायचं आहे. आज 15 ऑगस्टच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. चला तर आपण जाऊया शेतामध्ये आता. हाय मित्रांनो या जेवायला शेतामध्ये जेवण चालू आहे आता. तुमचं झालं का जेवण? बाप इतकं लागलं आणि त्याला काय हळद गिळत काहीच नाही लावली तुम्ही. काय नाही लावलं त्याला. मंडळी या जेवणासाठी जेवण चालू आहे. जेवायला आल्यात कसं जेवत. मित्रांनो शेतामध्ये जेवण चालू आहे. ते बघा मस्त सरकीचे झाडं इकडं टाकाटक. पाऊस बी नाही टाकाटक. सगळं टाकाटकच व्हायचं मागे यंदा. या जेवायला मस्त जेवतो आता शेतामध्ये. हे बघा वरण मस्त तडका वरण आहे. हिरव्या मिरच्याचं. शेपूची भाजी कोरडी. त्याच्यानंतर पापडाची चटणी पोळ्या. एकदम जबरदस्त ब्रँड.
हे बघा लोणचं. लोणचं बघू शकता तुम्ही. असं जेवण चालू आहे आपलं शेतामध्ये. शेतातला आनंद वेगळाच असतो जेवायचा, जबरदस्त. भाजी घ्यायची. भाजी पण भारी झालेली. ते झाकणात घेतो मला. वरण घेऊन तुला वरण घे का कॅन्टीत वरण आहे तुम्हाला कमी करायचं एवढं ना? कॅन्टीत देतो मला जे घेते. या जेवायला मित्रांनो. गवत काढायचं आहे आम्हाला आता. पाऊस नाही पण काम चालूच आहे काही. गवतच काढायचं आवरण आमचं अजून. पावसानं सुट्टी दिली तरी पण. राहत काय हा मग? दिवसभर सुरू होतं काल हा. 11 वाजल्यापासून. अरे पोड शेपूची भाजी लई जबरदस्त लागेल मित्रांनो. एकदम भारी तयार बनवलेली. एकदम साध्या पद्धतीनं आपलं. फ्रेश वातावरण मस्त. चला तर मित्रांनो घेतो जेवण करून आता.